महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र दिसून येत आहे। सांगली असेल, भिवंडी असेल, त्या पाठोपाठ आता शिर्डीमध्ये सुद्धा याच काँग्रेसच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसताना दिसतोय। काँग्रेसच्या उत्कर्ष रूपवते गेल्या 12 ते 15 वर्षापासून काँग्रेसचं एकनिष्ठपणे काम करतात, मात्र पक्षानं त्यांना संधी न दिल्यानं अखेर शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी वंचितचा पर्याय निवडलाय आणि काल प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केलाय। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। हा निर्णय घेण्याची वेळ का आली? तुम्ही स्वतःच तुमच्या निवेदनात सांगितलं की इतकी वर्ष मी तर आहेच, पण माझ्या कुटुंबाने अनेक वर्ष, तिसरी पिढी आज माझी काँग्रेसमध्ये काम करत होती आणि त्या हिशोबाने संघटनेमध्ये जे योगदान मला देता आलं ते मी 100% दिलं। अनेक पदं मी तिथे घेतली, पण त्या अनुषंगाने मी कामही केलं। पण जेव्हा इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये वेळ आली आणि ती संधी आली तेव्हा पक्ष देऊ शकला नाही याची खंत माझ्या मनात आहे। पण ती संधी मला मिळावी यासाठी कुठेतरी प्रयत्नशील असलेले इतर जे सगळे लोक होते त्या माध्यमातून वंचितचा एक पर्याय माझ्यासमोर आला आणि अतिशय पॉझिटिव्हली बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचितच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या गोष्टीला उचलून धरलं आणि त्या माध्यमापर्यंत मी पोहोचले आणि आज वंचितमध्ये मी पक्षप्रवेश केलेला आहे। काँग्रेसमध्ये तुम्ही इतके वर्ष काम केलं, ज्या नेतृत्वाच्या तुम्ही भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं ते जिल्ह्याचं आणि राज्याचं एक मोठं नेतृत्व म्हटलं तर बाळासाहेब थोरात। काय त्यांची मदत झाली नाही? कुठेतरी सांगलीतही त्यांचे प्रयत्नांना अपयश आलं, भिवंडीतही आलं आणि इथं सुद्धा तीच परिस्थिती। सांगली आणि शिर्डीची परिस्थिती थोडी वेगळी आहे, आधी मी नमूद करू इच्छिते। कारण सांगलीमध्ये बीजेपीचे खासदार होते, शिर्डीमध्ये सिटिंग MP गेले 3 पंचवार्षिक सेनेचे होते, म्हणून सेनेचा जो एक रेटा होता की नाही आमची सीट, त्या पद्धतीने ते जास्तच स्ट्रॉंगली ते मागत होते। थोरात साहेबांनी नक्कीच प्रयत्न केले, ह्याच्यामध्ये मी नकार देणार नाही, कारण आम्ही स्वतः त्या सगळ्या प्रक्रियेत होतो। पण ज्या पद्धतीने हे सगळं सीट शेअरिंगचं झालं, अनाऊन्समेंट झाली, महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपापल्या पद्धतीने अनाऊन्स करत होते आणि एकमेकांमध्ये तो समन्वय नंतर कुठेतरी राहिला नाही। आपण सांगलीच्या जागेच्या निमित्तानेही ते बघितलं, तर ते फार शोकदायी होतं। कारण शेवटी पक्षात प्रत्येक घटक पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही न्याय देण्याचं काम हे झालं पाहिजे आणि ते कुठेतरी मागे पडलं असं मला वाटतं। पण शिर्डी आणि सांगली ह्या सगळ्या फाईटमध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे तुम्ही बघाल तर जसं विशाल पाटलांच्या मागे तिथे एक मोठा समूह आहे, तसाच आपल्या लोकसभेमध्येही आज दोन्हीही दिलेले उमेदवार एवढे नकारात्मक असल्यामुळे एक तिसरा पर्याय जनतेला हवा आणि जनतेचे उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहे। तुम्ही म्हणताय बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले, मात्र ते काही कामी आले नाही। काही महिन्यांपूर्वीच किंवा वर्षभरापूर्वी पदवीधरचं निवडणूक झालं, त्यावेळेस स्वतः भाचे असतील किंवा त्यांचे जावई असतील यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची वेळ आली होती। कुठेतरी बाळासाहेब थोरातांना वरिष्ठ जे पक्षातले आहेत ते डावलतायत, काँग्रेसमध्ये राजकारण सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण हे काही नवीन विषय नाही, पण तो प्रत्येकच पक्षात असतो, हे आपण जवळून बघताय सगळे। त्यामुळे फक्त काँग्रेसला टार्गेट करण्यापेक्षा मला वाटतं त्या परिस्थितीमध्ये काय निर्णय होतात हे महत्त्वाचं आहे। आज आम्ही वारंवार हे सांगत होतो की तुम्ही महाविकास आघाडीकडे काँग्रेसला ही सीट मागून घ्या, पण ते काही शक्य झालं नाही। दिलेला उमेदवार बदला, ते पण शक्य झालं नाही। तर मग संघटनेत काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून ज्यांनी खूप काम या मतदारसंघासाठी केलेलं आहे किंवा करू इच्छित आहे, ह्या लोकांना संधी कधी मिळणार? आणि वारंवार आम्ही हे म्हणत होतो की शेवटची संधी, कारण शेवटी अनुसूचित मतदारसंघ आहे, किती वर्ष राहणार आहे? अजून फक्त 5 वर्ष। शेवटची संधी ही आमच्यासाठी होती, ती नाही दिले आणि त्याच्यामुळे एक वेगळा पर्याय मला निवडावा लागला आहे। 2 उमेदवार जाहीर झालेले आहेत, एक महाविकास आघाडी महायुती, त्यांचं विजन अद्याप समोर आलेलं नाही। तुमच्या समोर काय विजन आहे? त्यांचं विजन मी जे बघतेय अद्याप समोर आलं नाही तुम्ही म्हणताय, पण एकमेकांना टार्गेट करणं हेच फक्त विजन आहे। 5 वर्ष एकांना संधी मिळाली, 10 वर्ष सलग एकांना संधी मिळाली, पण नेमकं काय कॉन्क्रीट काम झालं किंवा करणार ह्याबद्दल ते कुठेही बोलत नाहीत। माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत, पाण्यापासून ते रस्त्यांपासून, वीज असेल, महिलांचे प्रश्न असेल, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामधले जे आरोग्याचे प्रश्न आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यासाठी खरं तर खासदारांनी काम करण्याची गरज आहे। पण ते सोडून आपण नको त्या गोष्टींकडे, कोणी किती तूप चोरलं आणि कोणी काय घोटाळे केले ह्याच्या मागे जर पडणार असू तर शिर्डीसारख्या, म्हणजे नाव आपण साईबाबांचं घेतो आणि ते एवढं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं जे मतदारसंघ आहे त्याच्या लोकप्रतिनिधींनी अशा चर्चा कराव्या हे फारच दुर्दैवी असं मला वाटतं। त्यामुळे लोकांसाठी आणि इकडच्या सगळ्या प्रश्नांवरती एक विजन डॉक्युमेंट किंवा मी काय करू शकते, मी काय करू इच्छिते, माझी उमेदवारी जाहीर झाल्यावरती नक्कीच ते एक विजन डॉक्युमेंट आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत आणि वंचितचं जे विजन आहे मुख्य
छोट्या छोट्या समाज घटकांना न्याय देण्याचा जो एक विजन वंचित बहुजन आघाडीचा आणि सगळ्याच त्यांच्या नेत्यांचा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जाहीरनामा तुम्ही जर बघितला तर मायक्रो ओबीसीज पासून ते ट्रायबल व्हीजेएनटी या सगळ्यांबद्दलचं नमूद आहे. मला वाटतं कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या समूहांचे पण प्रश्न घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळणार आहे. तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये काम केलं त्याच काँग्रेसचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनेक वर्ष सतीश तांबे सुद्धा होते. त्यांच्या बरोबर तुम्ही काम केले. आज ते पदवीधर मधून निवडून आले. ते अपक्ष, ते सध्या कोणत्याही पक्षाचे नाहीत. या निवडणुकीत सत्यजित तांबेंची मदत तुम्ही घेणार, त्यांच्याशी बोलणार आहात? सतीश दादा आणि आमचे फार घरगुती संबंध आहेत, त्यामुळे त्यांचा मी सल्ला नक्कीच घेईन की मी कसं पुढे जायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. पण एकटे सत्यजित तांबेच नाही तर मतदारसंघामध्ये जेवढे सगळे कार्यकर्ते नेते आहेत, ज्यांना एक नवीन उमेदवार म्हणून किंवा काहीतरी करू पाहणारी एक युवती म्हणून मला अप्रोच करता येईल, त्यांची मदत घेता येईल, त्या सगळ्यांकडे मी एक माझा गाऱ्हाणा मांडणार आहे की शेवटची संधी यावेळेस तुम्ही सगळे मला साथ द्या. निश्चितच युवकांना डावललं जाते. मागच्या वेळेस तुम्ही म्हटल्या होत्या काँग्रेसमध्ये ना, आता ते दिसून येते अनेक मतदारसंघात. खरंच काँग्रेसमध्ये युवकांना डावललं जाते आणि भविष्यात आता युवकांसाठी तुमच्या डोक्यात काय? आज तुम्ही माझ्यासोबत बघाल तर ही जी सगळी फळी आहे, ही सगळी जी वंचित बहुजन आघाडीची जी फळी आहे, जिल्हाध्यक्ष बघाल तर यंग तडफदार आमचे विशालदादा कोळगे आहेत. हे विजन असलं पाहिजे. संघटनेत काम करणारे नक्कीच आमच्यासारखे लोक काँग्रेसमध्ये काम करा, अजूनही खूप युवक आहेत, पण त्यांची कुठेतरी घुसमट होते. मलाही ते लक्षात येतंय, कारण शेवटी संघटनेत काम करणं एक असतं आणि राजकीय संधी मिळणं एक असतं. ती प्रॉपर वयामध्ये प्रॉपर ठिकाणी मिळणं पाहिजे, तर त्याचा काही फायदा होतो. त्यामुळे ते जर पक्ष करू शकला नाही तर संघटनेत किती काळ आणि कसं काम करायचं हा एक पण प्रश्न असतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये किमान त्या गोष्टीचं लक्षात ह्या पक्षांना आलं तर बरं होईल. निश्चितच पाहिलं तर कुठेतरी काँग्रेसमधून नाराज होत आता उत्कर्ष रुपवते यांनी वंचितचा पर्याय निवडलाय. लवकरच त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर होईल आणि शिर्डीमध्ये आता दुरंगी ऐवजी तिरंगी लढत होईल. निश्चितच कुठेतरी मतदार नेमका आता कोणाच्या पारड्यात कौल पाडणार हे पाहण्यासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.